नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार वादळी पाऊस झाला, तर मोताळा तालुक्यात काही ठिकाणी प्रचंड गारपिटीने शेतपिकांचे नुकसान झाले आहे। मंगळवारी देखील वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती। आज मोताळा तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीट झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। गारपीट सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, त्यामुळे मका, ज्वारी, कांदा, गहू, केळी बागांचे नुकसान झाले आहे। गहू, ज्वारी, मका सोंगणीला आले होते, त्यामुळे शेतकरी व फळ उत्पादक चिंतेत पडले आहेत। या अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत। सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे। पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी या पक्षातून त्या पक्षात जाऊन उमेदवारी घेतली जात आहे व त्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहे। परंतु रावेर लोकसभा मतदारसंघातून चोपडा तालुक्यातील सर्वसामान्य महिला कोमल पाटील या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहे। त्यासाठी त्या मतदारसंघात मतदारांची भेटीगाठी घेत आहे। मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। जे पदाधिकारी पक्षाचे तिकीट घेऊन निवडणूक लढवत आहे, परंतु ते स्वतःच्या स्वार्थासाठी लढले। माझी उमेदवारी शेतकरी, महिला व युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे। रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग आहे। शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न असल्याने त्या प्रश्नांकडे आतापर्यंत विद्यमान खासदार, मंत्री हे पोहोचले नाही, त्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत। जनतेचा आता राजकीय पक्षांवरचा व त्यामधील पदाधिकाऱ्यांवरचा विश्वास उठलेला असल्याने मतदारसंघातील मतदारांचा पाठिंबा व प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत असल्याचे अपक्ष उमेदवार कोमल पाटील यांनी सांगितले। रावेर लोकसभेमध्ये जो मी अपेक्ष उमेदवारीचा फॉर्म भरते आणि लोकांशी जे गाठीभेटी घेत आहे, तर मला सर्वात अगोदर शेतकरी, महिला मंडळ सर्वांचा प्रतिसाद भरभरून मिळत आहे आणि लोकांची पण तीच अपेक्षा आहे की पक्षांना कंटाळून त्या अपेक्ष उमेदवारीला आम्ही पुरेपूर सपोर्ट देऊ, की जे पक्षांकडे मागणी करताय ते स्वतःपुरता। मी जी अपेक्षा लढणार आहे ती माझे शेतकरी राजांकरता, महिला मंडळ करता आणि जे युवा पिढी आहे, युवा पिढींना जे रोजगारांपासून अलिप्त आहेत त्यांच्याकरता मला लढा करायचा आहे। अकोल्यामध्ये आज दिव्यांग मदत कक्ष अंतर्गत दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालय ते अशोक वाटिका, बस स्थानक चौक, मनपा चौक, पंचायत समिती मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली असून या रॅलीमधून दिव्यांग मतदारांचे मतदान हे 100% होण्यासाठी जनजागृती आणि मतदानाचा हक्क बजावावा व माझा मत माझा अधिकार हा संदेश या रॅलीमधून देण्यात आला आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। अकोला जिल्ह्यामध्ये मतदार जनजागृती अंतर्गत स्पेशली स्वीप कार्यक्रम अंतर्गत आज अकोला जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवाच्या आता रॅली आपण काढलेले आहे। ह्या वर्षी आमच्या मतदार संघामध्ये ऑलमोस्ट 15,000 म्हणजे 15,000 पर्यंत आमचे दिव्यांगच्या नोंदणी झालेला आहे। परंतु सर्व दिव्यांग त्यांचे हक्क बजवायचा आहे, जाऊन वोट करायचा आहे आणि जनजागृतीसाठी ते स्वतः समोर आलेले, ते इच्छुक होते आणि त्यांच्या हेल्प घेऊन आपण एक चांगल्या प्रकारच्या आज दिव्यांगच्या ट्रायसायकल रॅली पण काढलेले आहे। सर्व इच्छुक आहे, इंटरेस्टेड आहे आणि त्यांच्या माध्यमातून जर जनजागृती झाला तर बरेच जे ठिकाणी आमचे दिव्यांग आहे ते समोर येऊन ते मतदान करणार। बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चव्हाण यांची त्वरित बदली करावी। बदलीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 48 तासात त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश पारित करावे। चव्हाण यांच्या नियुक्तीपासून देण्यात आलेले सर्व प्रमाणपत्र, कंत्राट याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी। यासह अन्य मागण्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी आज स्वतःचे तोंड काळे करून अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे तक्रार केली आहे। तर 48 तासात कारवाई न झाल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही रोठे यांनी दिला आहे। बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण साहेब यांचा भ्रष्ट कारभाराला इथले अधिकारी कर्मचारी कंटाळले
त्यांच्याकडून पर्सेंटेज मिळाल्याशिवाय त्यांचे पगार काढला जात नाही. 6-6 महिन्यापासून त्यांचे पगार पेंडिंग ठेवले जातात. त्यामुळे ते रुग्णांना सुविधा देऊ शकत नाही. त्यांची मानसिकता खच्चीकरण करण्याचं काम इथला जिल्हा शल्य चिकित्सक करत आहे. रुग्णांना जो आहार दिला जातो, जे जेवण दिला जातो, नाश्ता दिला जातो, त्याच्यामध्ये 40% जर जिल्हा शल्य चिकित्सक भ्रष्टाचाराची मागणी करत असतील तर त्यांना कोणत्या पद्धतीचं जेवण मिळते हे खऱ्या अर्थानं तपासण्याची गरज आहे. त्यांना पाण्याची भाजी, पाण्याचं वरण जर मिळत असेल तर हा असा भ्रष्टाचारी अधिकारी आमच्या जिल्ह्यात नकोय. त्यांच्यामुळं आणि वरतून त्यांची मगरुरी खूप मोठी आहे. ते म्हणतात की मी मुख्यमंत्र्यांचा लोकप्रतिनिधीचा माणूस आहे, तुमच्याकडून जे वाहतं माझं ते करून घ्या, अशा धमक्या वजा इशारा ते कर्मचाऱ्यांना देता, नागरिकांना देता. या घटनेचा आम्ही निषेध करतो. त्यासाठी आम्ही तोंडाला काळं फासलं. 48 तासाच्या आत त्यांनी सक्तीच्या रजेवर जावं, त्यांची बदली व्हावी, अन्यथा 48 तासाच्या नंतर आम्ही आमच्या तोंडाला काळे फासणार नाही. माझे कार्यकर्ते ते दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला काळे फासतील. हा आदर्श निवडणूक संहितेचा भंग होऊ नये याच्यासाठी मी माझ्या स्वतःच्या तोंडाला काळं फासलं. जर 48 तासाच्या आत त्याची बदली झाली नाही, तो सक्तीच्या रजेवर गेला नाही, तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आदेश मी जाहीररित्या या ठिकाणी देत आहे. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.